बटाट्यापासून रेसिपी बनवायची, त्याच्यासाठी मी इथे 3 बटाटे घेतले मोठ्या साईजचे. आता मी ते साळून घेते. आता बटाटा आपण वेफर्स करायची जी किसणी आहे ना, तिच्याने आपण वेफर्स सारखे असे किसून घेऊ. आता आपल्याला त्याचं कुल बनवायचं आहे. तर कशा पद्धतीने बनवायचे, 3 वेफर्स मी असे ठेवून घेतले. आधी हे वाळून घेतलं, हळूहळू असं रोल करत आणला बटाट्याचा. बटाटा आधीच धुवून घेतलेला होता, आता मी काही धुतला नाही. असं हे तयार झालं ना, इथं टूथपिकने हे पॅक केलं आहे. अशी टूथपिक लावून दिली. परत दुसरं बनवून दाखवते तुम्हाला. 3 वेफर्स असे एकावर एक घेतले, हळूहळू असं वाळत आणले, असं रोल करत आणले. पुन्हा टूथपिकने असं लावून दिलं. झालं हे पॅक. याच पद्धतीने मी आता सर्व इथे तयार करून घेते. एका भांड्यात पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. त्याच्यामध्ये आता आपल्याला एक थोडं जास्त मीठ टाकलं. आता आपल्याला जे तयार करून घेतले ना आपण बटाट्याचे, ते टाकून घेऊयाचे. मिठाच्या पाण्यातून काढून एका कपड्यावर टाकू आपण. कपड्यावर आहे ना, त्याचं पाणी असं ऑब्झर्व होईल. पाणी पूर्ण वसलं जाईल कॉटनच्या कपड्याला. एका रुमालावर टाकून घेतलं मी. एक बाउल घेतलं, त्याच्यामध्ये 3 चमचे एवढा मैदा घेतला आहे. अर्धी वाटी आपलं बेसन पीठ, चणा डाळीचं पीठ टाकून घेतलं. त्याच्यामध्ये आता आपल्याला आवडीनुसार मसाले टाकून घ्यायचे. सर्वात आधी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ. त्याच्यात थोडी लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, थोडा पेरी पेरी मसाला, रेड चिली फ्लेक्स टाकली थोडी. आपल्याला ते पूर्ण मिक्स करायचं. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं थोडंसं पातळ असं पीठ काढून घ्यायचं. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही. थोड्या पण गठोळ्याने राहू द्यायच्या त्याच्यामध्ये. बॅटर आपलं इथे तयार झालं. थोडं अजून पाणी टाकते, एक छोटा चम्मचवर. व्यवस्थित बॅटर तयार झालं. पाणी वसले गेलं त्यांचं, कोरडे झाले असे. आता एक एक आपण जे बॅटर तयार करून घेतलंय ना, त्याच्यामध्ये टाकून घेऊ. असं पूर्ण आतमध्ये पण बॅटर गेलं पाहिजे. अशी पूर्ण पुंगळी झाली आहे ना मध्ये, बॅटर गेलं पाहिजे. अशा पद्धतीने गॅसवर आपण तळून घेऊ. कढईमध्ये मी तेल ठेवलेले, तेल पण छान तापलंय आपलं. एक एक तेलात सोडून देऊ आपण. गॅस कमीच ठेवलेला आहे, म्हणजे बटाटे आहे ना आपले आतपर्यंत ते तळले जातील छान असे. कमीच गॅसवर जवळजवळ 2 मिनटं व्यवस्थित असं त्यांना तळून घेतले. छान असं मस्त गोल्डन कलर आला आहे.
क्रिस्पी झाले एकदम मस्त. हे बघ. छान कुरकुरीत झाले आपले बटाट्याचे स्नॅक्स. आवाज ऐकत असं ह्यांना आहे ना, हे बॅटर लावल्यानंतर आपलं ब्रेड क्रम किंवा पाव दळून घेतलं. तर मी आता हे दुसरे आहे ना पावात बनवते. हे आपले टोस्ट दळून घेतलेले आहे मी 2-3. असं बॅटरमध्ये बॅटर लावल्यानंतर आहे ना हे लावून घ्यायचं. ब्रेड क्रम लावलं तरी पण होईल. मी हे पाव दळून घेतलेले एक एक करून तेलात सोडून घ्यायचं. कमीच गॅसवरती हे पण मी असंच तळून घेते. मस्त त्याचा पण कलर बदलला. 2-3 मी वेफर्स पण घेतले आणि त्यांना पण ते बॅटर लावून टाकले त्याच्यामध्ये. छान ते पण मस्त झाले कुरकुरीत. मस्त कलर बदलला. गॅस बंद करते मी आता. छान तळले गेले. आधी कमी गॅसवर तळले, नंतर जोरात गॅसवरती, म्हणजे आतमध्येपर्यंत तळल्या जातात आणि कुरकुरीत होतात मस्त. आता आपण एक एक काढून घेऊ. यांना जे बटर टोस्ट असतं ना ते मी बटर दळून त्याचा ब्रेड क्रम तयार केलं आणि ते लावलेले. हे नंतर जे केले त्यांना. आणि आधी फक्त बॅटरमध्ये डिप करून तळून घेतलेले. बघा कशी वाटली माझी रेसिपी. तुम्ही नक्कीच एक वेळेस घरी ट्राय करा. मुलांना असं काहीतरी वेगळं बनवून द्या. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्याच्यावरती आपण घरीच बनवलेला टोमॅटो सॉस आहे तो ह्या पद्धतीने त्याच्यावरती टाकून घ्यायचा, म्हणजे मस्तच लागतो खायला.